न्यू पॉइंट आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपण आज शिकणार आहोत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. फॉर एक्झाम्पल साइन इनव्हर्स ऑफ एक्स जर दिलेला आहे तर साइनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू ही एक्स आहे, तर त्याला म्हणतो आपण इनव्हर्स फंक्शन. त्याला म्हणतो आपण इनव्हर्स फंक्शन. तर बघा त्याच्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ब्रांच माहित असणं खूप गरजेचं. प्रिन्सिपल ब्रांच द साइन इनव्हर्स ऑफ एक्स जर फंक्शन दिलेलं तर त्याची प्रिन्सिपल ब्रांच काय असते मुलांना, क्लोज इंटरवल -π/2 to π/2. जर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स असेल तर त्याची प्रिन्सिपल ब्रांच असते मुलांना 0 to π. नेक्स्ट जर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स असेल त्याची प्रिन्सिपल ब्रांच असते ओपन इंटरवल -π/2 to π/2. नेक्स्ट जर तुम्हाला कॉट इनव्हर्स ऑफ एक्स जर दिलेलं कॉट इनव्हर्स ऑफ एक्स तर त्याची प्रिन्सिपल ब्रांच असते मुलांना ओपन इंटरवल 0 to π. नेक्स्ट त्याच्यानंतर सेक इनव्हर्स ऑफ एक्स प्रिन्सिपल ब्रांच असते मुलांना क्लोज इंटरवल 0 to π आणि कोणत्या अँगलला व्हॅल्यू एक्झिस्ट होती π/2. π/2 त्याच्यातनं काय करायचं, लास्ट कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स. तर कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स ची प्रिन्सिपल ब्रांच काय असते मुलांना, क्लोज इंटरवल -π/2 to π/2 आणि काय सबट्रॅक्ट करायचं त्याच्यातनं 0, कारण की 0 ला व्हॅल्यू जी आहे ती एक्झिस्ट होत नाही. लक्षात ठेवा. तर हे खूप महत्वाचं आहे. प्रिन्सिपल ब्रांच त्याच्याशिवाय तुमचं काहीच होत नाही. त्यामुळे प्रिन्सिपल ब्रांच तुम्हाला पाठ करावं लागते. तर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो बघा, 90 ची प्रिन्सिपल ब्रांच 90 ची प्रिन्सिपल साइनची प्रिन्सिपल ब्रांच आणि त्याला ड्रॉ करून घेतो बॉक्सला. आता बघा नीट लक्ष द्या इकडे, ज्याच्याकडे सांगतो त्याच्याकडे. साइन इनव्हर्स ऑफ एक्स ची प्रिन्सिपल ब्रांच बघा बरं का मुलांना, काय -π/2 to π/2. तीच प्रिन्सिपल ब्रांच टॅन इनव्हर्सची फक्त साइन काय मुलांना ओपन इंटरवल, काय ओपन इंटरवल. नीट ऑब्झर्व करा. जी कॉस इनव्हर्स एक्स ची तीच कॉट इनव्हर्स एक्स ची पण ओपन ब्रॅकेट. सेक इनव्हर्स ची म्हणजेच कॉस इनव्हर्स ची जी तीच आहे, फक्त त्याच्यातून काय π/2 सबट्रॅक्ट करायचं. आणि साइन इनव्हर्सची जी आहे तीच कोसेक इनव्हर्सची, फक्त त्याच्यातनं काय साइन सबट्रॅक्ट करायचं मुलांना, मायनस आहे. लक्षात राहील सगळ्यांना. काय सांगितलं पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, की साइन इनव्हर्सची जी आहे तीच टॅन इनव्हर्सची पण ओपन ब्रॅकेट, तीच कोसेक इनव्हर्सची, फक्त त्याच्यातून ज्या अँगलला व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही ती व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. आता ब्रांचचे काही एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेला म्हणून साइन इनव्हर्स ऑफ 1/√2. तर साइनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते म्हणून 45. तर डायरेक्ट याचं सोल्युशन किती, π/4. सेकंड जर तुम्हाला असा एक्झाम्पल दिला साइन इनव्हर्स ऑफ -√3/2, तर आपल्याला माहिती आहे साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. तसंच साइन इनव्हर्स ऑफ मायनस थिटा इज मायनस, कारण की बघा त्यांची प्रिन्सिपल ब्रांच ती -π/2 to π/2, म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह अँगल सुद्धा चालतो. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू √3/2 असते मुलांना, 60, म्हणजेच -π/3. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, जर तुम्हाला कॉस इनव्हर्स जर निगेटिव्ह मध्ये दिला, कॉस इनव्हर्स ऑफ मायनस हाफ, तर याला सेकंड क्वाड्रंट मध्ये घेऊन जायचं. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये कसं लिहिणार, π मायनस कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना, 60, तर π/3. तर π - π/3 म्हणजेच किती मिळालं मुलांना, 2π/3. ही सगळ्यात भारी स्ट्रॅटेजी.
लक्षात ठेवा अलाइड अँगल कशाला वापरायचं, जिथे 0 to पाय, इथे इथे आणि इथे या ठिकाणी काय वापरायचं मुलांना, अलाइड अँगल, या तिन्ही कंडिशन. आणि बाकीचे निगेटिव्ह साठी फॉर निगेटिव्ह अँगल इथे काय वापरायचा, अलाइड. आणि बाकीच्या साठी डिरेक्टली अँगल काय करायचं, निगेटिव्ह करायचं. अँगल काय करायचं मुलांना, निगेटिव्ह. नेक्स्ट त्याच्यानंतर मुलांना ट्रायंगल मेथड. आता ट्रायंगल मेथड कशी फॉलो करायची ते समजून घ्या पहिले. एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला, साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स, काय गिवन आहे, साइन ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर याला काय कन्सिडर करायचं, थिटा कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं, थिटा. थिटा इज इक्वल टू काय दिलेलं मुलांना आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ एक्स. जो हा टॅन इनवर्स आहे इकडे जाऊन काय होईल मुलांना, टॅन. ते इम्प्लाइज काय होईल, एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. बरोबर आहे. मग ट्रायंगल फॉर्म करा, ट्रायंगल फॉर्म करूयात. हा झाला ट्रायंगल, हा थिटा आहे. तर साइन टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं मुलांना, टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन ऍडजेसंट. अपोजिट साइड किती दिलेली मुलांना, एक्स. आणि ऍडजेसंट काही नाही म्हणजे 1. मला सांगा हायपोटेनस कसं करणार, अंडर रूट ऑफ या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 1. बरोबर आहे. नेक्स्ट ट्रायंगल रूल यूज करा. तर साइन ऑफ, आता मला सांगा बाहेर काय दिसते तुम्हाला, साइन. तर याला साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट, अपोजिट अपॉन हायपोटेनस. तर अपोजिट अपॉन हायपोटेनस, साइन साइन इनवर्स गेट कॅन्सल. तर फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला, एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. लक्षात ठेवा स्ट्रॅटेजी. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर 2 दिलेला म्हणून, कॉस ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स घे. सगळ्यात पहिले याला थिटा कन्सिडर करणार. तर कॉट थिटा इज इक्वल टू काय दिलेलं मुलांना, एक्स. अँगल फॉर्म करा. अँगल जेव्हा फॉर्म करू, ऍडजेसंट साइड दिलेली एक्स, हायपोटेनस 1 दिलेला आहे. तर ही साइड किती असेल मुलांना, अंडर रूट ऑफ कशाचा स्क्वेअर, सॉरी आपल्याला किती दिलेली, ऍडजेसंट दिलेली एक्स. कॉट आहे ना, कॉट म्हणजेच काय, अपोजिट दिलेला 1. तर हा करायला ऑब्विसली अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग डिरेक्टली कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट, ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. काय काय कॅन्सल मुलांना, कॉस इनवर्स गेट कॅन्सल. म्हणजे फायनल जी इक्वेशन भेटेल ती एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स. आणखी एखादा एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3 दिलेलं आहे, साइन ऑफ सपोज इक्वेशन घेऊयात आपण, सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स. मग आता ट्रायंगल फॉर्म करा मुलांना. ट्रायंगल फॉर्म केल्यानंतर मला सांगा, सेक थिटा इज इक्वल टू व्हॉट, हायपोटेनियस अपॉन ऍडजस्ट. हायपोटेनियस किती दिलेलं मुलांना, एक्स प्लस 1 आणि हे दिलेलं एक्स. तर मला सांगा ती साइड कशी काढणार ही. तर हायपोटेनियस स्क्वेअर एक्स प्लस 1 होल स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करा, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर. दिस गेट कॅन्सल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर अंडर रूट ऑफ किती मिळेल मुलांना, 2x प्लस 1. मग मला सांगा साइन इनवर्स काढायचे. तर साइन इनवर्स म्हणजेच काय, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट किती दिलेली, अंडर रूट ऑफ 2x प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1. काय काय गेट कॅन्सल मुलांना, साइन इनवर्स गेट कॅन्सल. म्हणजे फायनल सोल्युशन काय मिळालं, अंडर रूट ऑफ 2x प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1. जास्त करून ट्रायंगल प्रॉपर्टी खूप जास्त यूज होते. नेक्स्ट प्रॉपर्टीज. आता इनवर्सच्या प्रॉपर्टीज, ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. प्रॉपर्टीज कशा लक्षात ठेवायच्या. प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, जर साइन इनवर्स ऑफ एक्स दिलेले तर तुम्ही त्याला काय लिहू शकता, कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन एक्स. जर तुम्हाला कॉस इनवर्स ऑफ एक्स दिलेलं आहे तर तुम्ही त्याला काय लिहू शकता,
सेक इनवर्स ऑफ 1/x. जर तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ एक्स दिलेलं आहे तर तुम्ही त्याला काय लिहू शकता म्हणून कॉट इनवर्स ऑफ 1/x, म्हणजे जी मधातली व्हॅल्यू त्याचा काय होईल रेसिप्रोकल. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर सेकंड. तर काय मुलांना प्रॉपर्टी नंबर सेकंड की जर तुम्हाला साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स जर दिलेलं आहे किंवा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स दिलेलं आहे किंवा सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, त्याच्यापैकी कोणती पण जर टर्म दिली तर त्याचं सोल्युशन किती राहील मुलांना π/2. किती असेल π/2. रिमेंबर दिस. नेक्स्ट याच्यानंतर आहे प्रॉपर्टी नंबर थर्ड. जर तुम्हाला कॉस इनवर्स ऑफ -x दिलं किंवा सेक इनवर्स ऑफ -x किंवा कॉट इनवर्स ऑफ -x जर दिलं तर तुम्ही त्याला कसं लिहू शकता मुलांना पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स, त्याला कसं लिहिणार पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स, याला कसं लिहिणार पाय मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स. आता याला कसं सॉल्व्ह करणार. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर फोर्थ प्रॉपर्टी मुलांना टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. फॉर्म्युला मुलांना टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. आणि नेक्स्ट टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय चा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. आणि नेक्स्ट याच्यानंतरची प्रॉपर्टी नंबर फिफ्थ प्रॉपर्टी 2 टाइम्स टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर तुम्ही याला साइन इनवर्स फॉर्म मध्ये लिहू शकता. तर काय असतं साइन इनवर्सच्या फॉर्म मध्ये 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. किंवा आपण त्याला कॉसच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. कॉस इनवर्सला काय शकतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि टॅन 2 थिटा काय फॉर्म्युला असतो मुलांना टॅन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर ही स्ट्रॅटेजी अशी लक्षात ठेवा. याच्यानंतर जी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नंबर 6. तर प्रॉपर्टी नंबर 6 जी आहे ती खूप महत्वाची. तर बघा फॉर्म्युला आहे फर्स्ट जी प्रॉपर्टी साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय ची प्रॉपर्टी मुलांना इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स अंडर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. जर तुम्हाला इथे जर मायनस जर साइन दिलं तर इथे फॉर्म्युला काय येईल मायनस. नेक्स्ट याच्यानंतर आहे प्रॉपर्टी नंबर सेकंड कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ वाय साठी प्रॉपर्टी कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स वाय मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर. त्याचा तुम्हाला प्लसचा जर फॉर्म्युला विचार त्याचा प्लस तर इथे मायनस आहे आणि जर मायनसचा जर फॉर्म्युला विचारला तर इथे काय येईल फक्त प्लस. दोन प्रॉपर्टी खूप महत्वाची लक्षात ठेवा. एक्झाम्पलची प्रॅक्टिस करूयात. ही झाली थेरी एवढीच थेरी लागेल तुम्हाला. क्वेश्चन्स 1 बाय 1 क्वेश्चन्स करूयात. लक्ष द्यायचं तुम्ही. द व्हॅल्यू ऑफ cos inverse of half plus 2 times sin inverse of half is first option है 5/4, option B 5/3, option C 5/6 आणि ऑप्शन डी 2π/3. नीट ऑब्झर्व करा. आपल्याला डिरेक्टली सोल्युशन दिसते. याच्यामध्ये वेळ वाया घालवायची काहीच गरज नाही. कोणत्या अँगलला कॉसची व्हॅल्यू हाफ असते मुलांना तर ती व्हॅल्यू असते 60 म्हणजेच π/3
प्लस 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ हाफ. कोणत्या अँगलला व्हॅल्यू असते मुलांना π/6. तर 2 1 जा 3 जा. तर मला हे सांगा किती π/3 प्लस π/3 किती झालं मुलांना 2π/3. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेला म्हणून द व्हॅल्यू ऑफ tan inverse of 1 plus cos inverse of minus half plus sin inverse of minus half is फर्स्ट ऑप्शन दिलेला मुलांना 2π/3. ऑप्शन बी आहे -π/4. ऑप्शन सी आहे 3π/4 आणि ऑप्शन डी आहे 5π/2. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला माहिती आहे टॅनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू पण असते मुलांना π/4 45 प्लस आता कॉस इनवर्स तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू काढायची म्हणजे तुम्हाला ॲलाइड अँगल यूज करावं लागेल पाय मायनस. तर कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना π/3 प्लस साइन इनवर्स ऑफ कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना π/6 ला. बट साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज मायनस तर ते होईल -π/6. बरोबर आहे. नेक्स्ट π/4 प्लस पाय मायनस मला सांगा 30 आणि 60 -30 -60 90 तर ते होईल -π/2. 180 मधनं π/2 गेला किती राहील मुलांना π/2 प्लस π/4. बेस कसा सेम करणार याला 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. बेस सेम झाला 2π प्लस पाय इज 3π/4. 3π/4 कोणता ऑप्शन आहे मुलांना ऑप्शन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड एग्जाम्पल है साइन इनवर्स ऑफ x प्लस साइन इनवर्स ऑफ y is equals to π/2. then cos inverse of x plus cos inverse of y is मला सांगा आपण आत्ताच प्रॉपर्टी शिकलो cos inverse of x plus cos inverse of y. मला सांगा cos इनवर्स ऑफ x ला काय लिहू शकतो π/2 मायनस साइन इनवर्स कारण की आपल्या जवळ प्रॉपर्टी साइन इनवर्स x प्लस cos इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू π/2. तर cos इनवर्स x ला काय लिहू शकतो π/2 मायनस साइन इनवर्स x. सेम प्रोसिजर हियर कसं लिहू शकतो आपण याला π/2 मायनस cos इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ x आपण याला साइन इनवर्स ऑफ y. π/2 प्लस π/2 किती झालं मुलांना त्याला π/2 राहू द्या. मायनस याच्यातून जर मायनस कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये करेल साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय. याची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना π/2. तर π/2 मायनस π/2 आणि हा एक एक्स्ट्रा π/2. तर दिस गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन किती राहील मुलांना π/2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर फोर्थ एक्झाम्पल घेऊन मुलांना तुम्हाला इफ साइन इनवर्स ऑफ x minus cos inverse of x is equals to π/6 then x is first option है half, option B है √3/2, ऑप्शन सी है मायनस हाफ, ऑप्शन डी है 3. इथे कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहात आपल्याला सरळ दिसतंय साइन इनवर्स ऑफ x दिसतो मायनस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू π/6 हा गिवन डेटा. तर साइन इनवर्स ऑफ x ला काय लिहू शकतो मुलांना आपण π/2 मायनस तर π/2 मायनस कॉस इनवर्स ऑफ x मायनस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू π/6. तर हे किती झालं मुलांना π/2 मायनस 2 टाइम्स cos इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू π/6. ही मायनस टर्म तिकडे जाऊन प्लस होईल इकडे मायनस होईल तर π/2 मायनस π/6 इज इक्वल्स टू 2 टाइम्स cos इनवर्स ऑफ x. मला सांगा मुलांना 90 मधनं 30 व्हॅल्यू सबट्रॅक्ट झाली कशामधनं 90 मधनं 30 व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट होती तर किती राहील मुलांना 60 म्हणजे किती π/3 इज इक्वल्स टू 2 टाइम्स
कॉस इनवर्स ऑफ एक्स, इथे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल मुलांना डिवाइड, तर कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 6, आणि मला सांगा हा कॉस इनवर्स आहे, तिकडे जाऊन काय होईल कॉस, तर एक्स इज इक्वल्स टू कॉस ऑफ पाय बाय 6, आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, √3/2. तर कोणता ऑप्शन बरोबर आहे, √3/2, ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फिफ्थ एक्झाम्पल आहे tan इनवर्स ऑफ a upon x plus tan inverse of b upon x is equals to pi by 2. Then x is, first option है under root of ab, option b है under root of 2ab, option c है 2ab, option d है ab. तर आपल्याला सरळ दिसतं इथे tan इनवर्स ऑफ a प्लस tan इनवर्स ऑफ b चा काय फॉर्म्युला असतो मुलांना, तर एक काम करा, tan इनवर्स ऑफ जर कॅल्क्युलेशन कमी करायचे असेल तर tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y, जर तुम्हाला पाय बाय 4 दिलेलं, किती दिलेलं, पाय बाय 4 पाहिजे, पाय बाय 2 आहे, ठीक आहे, पाय बाय 2, तर tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y काय फॉर्म्युला असतो मुलांना, tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y इज इक्वल्स टू पाय बाय 2. तर tan इनवर्स तिकडे जाऊन काय होईल मुलांना, tan, तर x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y इज इक्वल्स टू tan पाय बाय 2. तर tan पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, 1/0, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर 1 मायनस x इंटू वाय इज इक्वल्स टू 0, म्हणजेच x इंटू वाय इज इक्वल्स टू व्हॉट, 1. x ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना, a अपॉन x इंटू y ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला, b अपॉन x इज इक्वल्स टू किती, 1. तर x² इज इक्वल्स टू व्हॉट मुलांना, ab, x इज इक्वल्स टू व्हॉट, अंडर रूट ऑफ ab, x इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ab, कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन है एग्जाम्पल नंबर सिक्स्थ एग्जाम्पल है, वर्ड साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू पाय, देन एक्स इज इक्वल्स टू. तर अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय स्ट्रॅटेजी वापरायची, जर कॉस इनवर्स जी सगळ्यात लोएस्ट टर्म आहे ती बघायची, तर कॉस इनवर्स दिसतोय, तर 4 साइन इनवर्सला असा लिहू शकतो का आपण, 3 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू पाय. तर ही व्हॅल्यू किती झाली मुलांना, पाय बाय 2. तर 3 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस पाय बाय 2 इज इक्वल्स टू पाय. पाय बाय 2 इकडे जाऊन मायनस होईल, तर इक्वेशन कशी दिसेल मुलांना, 3 साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू पाय मायनस पाय बाय 2, म्हणजेच किती, पाय बाय 2, आणि हा 3 इथे मल्टिप्लाय, तिकडे जाऊन डिवाइड होईल, तर साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती मुलांना, पाय बाय 3 टू 6, तर एक्स इज इक्वल्स टू किती, साइन ऑफ पाय बाय 6, आणि साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, हाफ. तुमचं सोल्युशन किती आहे, हाफ. तर स्ट्रॅटेजी काहीच वेगळी वापरायची. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7th एक्झाम्पल दिलेला मुलांना, साइन इनवर्स ऑफ tan ऑफ -5 पाय बाय 4 इज. आता अशा टाईपच्या एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करायचं, टॅन जो आहे त्याला पहिले कन्वर्ट करायचं, टॅनच्या याच्यामध्ये घेऊन जायचं, साइन इनवर्स ऑफ टॅनला, टॅन ऑफ मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. नेक्स्ट आता ऑब्झर्वेशन करा, आपण 5 पाय बाय 4 ला कसं लिहू शकतो, टॅन ऑफ पाय प्लस पाय बाय 4, बरोबर आहे, पाय प्लस पाय बाय 4. तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला मुलांना, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, तर पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज निगेटिव्ह. तर साइन इनवर्स ऑफ टॅन थिटा मायनस टॅन पाय बाय 4, आणि साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन इनवर्स ऑफ, मला सांगा टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, 1, आणि साइन इनवर्स ऑफ 1, तर साइनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते मुलांना, 90, म्हणजे फायनल सोल्युशन किती मिळालं आपल्याला, -पाय बाय 2. आता एक्झाम्पल नंबर 8 बघा मुलांना, इफ
tan inverse of x plus 2 plus tan inverse of x minus 2 minus tan inverse of half is equals to 0, then x is equals to, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची मुलांना x ची. आता त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कशी वापरायची बघा. tan inverse of x plus 2 plus tan inverse of x minus 2 जी निगेटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल, तर tan inverse of हाफ. आता इथे कोणती प्रॉपर्टी लागेल मुलांनो, tan inverse of x plus tan inverse of y. काय मुलांना फॉर्म्युला, tan inverse of x plus y upon 1 minus x into y is equals to tan inverse of half. काय काय कॅन्सल होईल मुलांनो, tan inverse tan गेट कॅन्सल, त्यांची सॉल्विंग करा, 2 2 गेट कॅन्सल, तर x प्लस x किती झालं 2x अपॉन 1 मायनस a प्लस b a मायनस b. काय फॉर्म्युला असतो मुलांनो, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू किती मुलांनो हाफ. हा 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, तर इक्वेशन दिसेल 4x इज इक्वल्स टू 1 मायनस एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4, तर 4 प्लस 1 किती मुलांनो 5. तर त्याला इकडे घेऊन इक्वेशन होईल एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. -5चे असे फॅक्टर पाडा, त्याची ॲडिशन किती आली पाहिजे +4, तर +5 -1 म्हणजे फॅक्टर किती मिळाले x प्लस 5 इंटू x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. फायनल सोल्युशन मिळालं आपल्याला x इज इक्वल्स टू -5 और x इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह 1. 9th नंबरचा एक्झाम्पल. 9th एग्जाम्पल है बच्चों, cot of cos inverse of x is equals to sec of tan inverse of a upon under root of b square minus a square, then x is equals to. तर अशामध्ये कधीच वेळ वाया घालवायचा नाही. याला मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, ट्रायंगल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा मुलांना. झाला ट्रायंगल, ऍडजस्टंट साईड दिलेली आहे x, हायपोटेन्यूस 1 आहे, तर ऑब्वियस आहे ही साईड किती असणार आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स. आपल्याला मग बाहेर काय दिलेलं मुलांना कॉट, आपल्याला काय पाहिजे कॉट, तो कॉट ऑफ कॉट इनवर्स काय होईल मुलांना ऍडजस्टंट अपॉन अपोजिट, तर एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली याच्यासाठी ट्रायंगल फॉर्म करा. टॅन थिटा म्हणजे काय असतो अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, ह्या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन करा, तर काय होईल मुलांना ते बी स्क्वेअर, आणि बी स्क्वेअरचा अंडर रूट आहे बी. नेक्स्ट याच्यानंतर त्याला लिहा मुलांना सेक ऑफ सेक इनवर्स. सेक इनवर्स म्हणजे काय अपोजिट हायपोटेनियस अपॉन ऍडजस्टंट, तर बी अपॉन अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तर काय काय कॅन्सल होतं बघा मुलांना, कॉट कॉट इनवर्स गेट कॅन्सल, सेक सेक इनवर्स गेट कॅन्सल, तर एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू बी अपॉन बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अंडर रूट मध्ये. काय करणार मुलांना स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होईल एक्स स्क्वेअर अपॉन याचं रूट निघून जाईल, तर 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर अपॉन याचं रूट निघून जाईल अपॉन बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना, एक्स स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, किंवा त्याला तसं पण राहू दिलं तरी चालेल, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, फक्त इकडे मल्टिप्लाय करा बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. ही निगेटिव्ह टर्म इकडे येऊन पॉझिटिव्ह होईल, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. दोघांमधनं काय कॉमन निघतो मुलांना एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये करायला बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज 2b स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर
Taking square root on both sides, the x is equals to b upon under root of 2b square minus a square. This is our solution. 10th example आहे तुम्हाला दिलेलं मुलांनो, cos of tan inverse of sin of cot inverse of x. तर त्याला ट्रायंगल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. चला कॉट इनवर्सला कसं कन्वर्ट करणार ट्रायंगल मध्ये. ही दिलेली तुम्हाला x, ही दिलेली तुम्हाला 1, तर ऑब्वियस ही करेल अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग पहिले ह्या दोन याला सॉल्व करा. तर साइन इनवर्स ऑफ काय होईल मुलांना ते अपोजिट अपन ॲडजसंट हायपोटेन्यूस. कल क्वेश्चन कंटिन्यू करेंगे वो, ठीक है. चलो बच्चों, बाय, टेक केयर.